माझ्या खास हेल्दी पद्धतीने ह्या पांढऱ्या, शुभ्र, जाळीदार इडल्या कशा बरं तयार होतात? ह्यासाठी पीठ कसं फर्मेंट करायचं? त्याचबरोबर डाळ आणि तांदळाचं अचूक प्रमाण काय घ्यायचं? ह्यामध्ये कोणते बदल करायचे की ज्यामुळे इडलीसारखी आपली पण इडली अशी मस्त स्पंजसारखी तयार होईल? या इतक्या मस्त पांढऱ्या शुभ्र कापसासारख्या मऊ लुसलुशीत आणि जाळीदार इडल्या तयार होण्यासाठी मस्त हेल्दी इडली कशी तयार करायची ते आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी तेजस्वी तुमचं सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वीज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच जवळ असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. या टिफिन सीरीजमध्ये आज आपण इडली आणि चटणी तयार करणार आहोत. प्रमाण पाहण्यासाठी आपण ही वाटी घेतलेली आहे. एक मोठी वाटी भरून आपण उडदाची डाळ घेतलेली आहे. उडदाच्या डाळीला भरपूर प्रमाणात पावडर असते. तर ती धुताना साधारण 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे ती पावडर पूर्णपणे निघून जाते. त्यानंतर आपण इथे 3 वाट्या रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. इडलीसाठी हा तांदूळ एकदम उत्तम आहे आणि ह्या तांदळामुळे फर्मेंटेशन हे खूप छान होतं. फक्त इंद्रायणी तांदूळ किंवा कोणत्याही प्रकारचा चिकट तांदूळ न घेता आपण इथे रेशनचा तांदूळ किंवा अगदी बासमती राईस सुद्धा वापरू शकतो. अगदी कोणत्याही लोकल दुकानामध्ये तुम्ही बघितलं तर इडलीसाठी स्पेशल असा राईस भेटतो. तर तो राईस सुद्धा तुम्ही इडलीसाठी वापरला तरी पण इडल्या खूप छान अशा फुगतात, मऊ होतात. तर इंद्रायणी राईस सोडून तुम्ही कोणताही राईस इथे वापरू शकता. इथे 1 चमचा मोठा भरून आपण सोयाबीन घेतलेले आहे, की जे बॅटरचं प्रोटीन भरपूर प्रमाणात वाढवतं आणि आपली इडली जी आहे ती भरपूर प्रमाणात हेल्दी बनते. त्यासोबतच आपण 1 चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत. मेथीदाण्यांमुळे बॅटर एकदम छान असं फुलतं आणि इडलीचं टेक्स्चर जे आहे ते मस्त असं स्पॉन्जी येते. आता ह्याच्यामध्ये आपण थोडेसे पोहे सुद्धा ॲड करणार आहे. आता इथे एक छोटासा सिक्रेट म्हणजे आपण घेतलेले आहेत अर्धी वाटी ज्वारीचे पोहे. यामुळे इडली एकदम मऊ होते आणि त्यात एक वेगळाच हलका असा फ्लफ तयार होतो. आणि हो, ज्वारी नसेल तर टेन्शन नका घेऊ. तुम्ही त्याच्याऐवजी साधे आपल्या घरातले पोहे जरी वापरले तरी आपल्या इडल्या ह्या खूप छान अशा सुंदर आणि मऊ लुसलुशीत अशा होतात. आता आपण जे उडदाची डाळ, रेशनचा तांदूळ, सोयाबीन, मेथीदाणे आणि पोहे हे 4-5 तास भिजत ठेवले होते, ते वाटण्याची वेळ आलेली आहे. सुरुवातीला आपण हे सगळे जे आहे इन्ग्रीडियंट्स हे ज्या पाण्यात आपण डाळ वगैरे सगळं भिजत ठेवलं होतं, तेच पाणी आपण वाटताना पण वापरायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता आपले डाळ, तांदूळ एकदम छान असं भिजलेलं आहे. हेच पाणी वापरल्याने बॅटरचं जे फर्मेंटेशन आहे ते छान होतं आणि आपल्या इडल्या ज्या आहेत त्या खूपच मऊ आणि स्पॉन्जी तयार होतात. तर आता मिक्सरमध्ये थोडं-थोडं पाणी घालत बॅटर अगदी बारीक आणि एकसारखं अशी स्मूथ कन्सिस्टन्सी येईपर्यंत वाटून घ्यायचं आहे. बॅटर हलकं फुललेलं असावं आणि थोडं दाणेदार पण असायला पाहिजे, पण अगदीच जाडही नसावं. एकदम रिबन कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे. आता तुम्ही पाहू शकता आपण हे जे आहे बॅटर हे एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि आता उरलेलं जे काही आहे, तर ह्याच्यात मी थोडंसं कोमट पाणी टाकलेलं. त्यामुळे बॅटर हे लगेच ॲक्टिव्ह होतं आणि फर्मेंटेशन अगदी सुरळीत होतं. त्यासोबतच मी थोडासा इथे चिरलेला कांदासुद्धा बॅटरमध्ये वापरणार आहे. कांद्यामुळे बॅटरला थोडीशी उष्णता मिळते आणि थंडीत पण हे जे बॅटर आहे, तर ते छान फुलून येतं. फर्मेंटेशन अजून चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपण अजून एक गोष्ट करणार आहोत, ती म्हणजे भांड्याभोवती मी 2 टॉवेल गुंडाळून घेतलेले आहे, की जेणेकरून भांड्याला ऊब राहील आणि बॅटर पटकन फर्मेंट होईल. आणि शेवटी हे भांडं आपण मायक्रोवेव्हमध्ये ठेवून देणार आहोत. मायक्रोवेव्ह चालू करण्याची गरज नाही. फक्त आतली बंद जागा उबदार राहते आणि त्यामुळे बॅटर अत्यंत छान असं फुलतं. म्हणून थंडी असली तर हा उपाय खूपच कामाचा आहे. सकाळपर्यंत बॅटर मस्त फुललेलं मिळतं आणि मग तयार होतात आपल्या आवडणाऱ्या अतिशय हलक्या, फुलक्या आणि स्पॉन्जी अशा इडल्या. तुम्ही इथे पाहू शकता आपलं बॅटर एकदम मस्त फर्मेंट झालेलं आहे.
तर आता आपण तयार करूया इडल्या. हा जो कांदा आपण त्याच्यात टाकला होता, तो काढून घ्यायचा फक्त आणि त्याच्या इडल्या तयार करायला घेऊया. अशा छोट्या-छोट्या टिप्स वापरून तुमची पण इडली नेहमी परफेक्टच बनेल आणि नक्की तुम्ही पण ह्या सगळ्या टिप्स वापरून इडली तयार करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. जास्त वेळ पण पीठ बाहेर राहिलं, तर पीठ हे जास्त प्रमाणात आंबतं आणि इडली खूप जास्त प्रमाणात आंबट लागते. त्याकरता आता जेवढ्या पिठाची आपल्याला इडली आत्ता तयार करायची आहे, तेवढं पीठ मी एका दुसऱ्या भांड्यात ओतून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ त्याच्यात टाकलेलं आहे. बाकीचं बॅटर जे आहे ते फ्रिजमध्ये आपण ठेवून देणार आहोत. थोडंसं पाणी टाकून परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी तयार करून घेतलेली आहे आणि इडलीचं जे भांडं आहे, तर त्या भांड्यांना आपण थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि मग हे बॅटर सगळीकडे व्यवस्थितरित्या ओतून इडली पात्रात आपण इडल्या लावून द्यायच्या आहेत. 5 मिनिटं मोठ्या गॅसवर आणि त्यानंतर 5 मिनिटं मंद गॅसवरती ह्या इडल्या चांगल्या शिजल्या, की मग आपण ह्या काढून घ्यायच्या आहेत. इथे मस्त अशी गरमागरम आपली इडली रेडी झालेली आहे आणि आपण त्या आता बघूया. तुम्ही इथे पाहू शकता एकदम पांढरी शुभ्र, नरम-नरम, सॉफ्ट आणि एकदम मऊ लुसलुशीत अशी आपली ही इडली रेडी झालेली आहे. आणि आता आपण तयार करूया चटणी. ही शेंगदाण्याची चटणी आहे आणि ही टेस्टला खूप अप्रतिम अशी लागते. बनवायला अगदी सोपी आणि खूप कमी इन्ग्रीडियंट्समध्ये ही तयार होते. 1 वाटी भरून भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे एकदम छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर साधारण 7 ते 8 गावठी लसणाच्या पाकळ्या आपण टाकलेल्या आहेत. चवीपुरता मीठ आणि तुम्हाला जर पणा आवडत असेल तर थोडीशी साखर. इथे मी 1 चमचा भरून साखर टाकलेली आहे. तुम्ही जास्त कमी करू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि नंतर 1 चमचा भरून लाल मिरची पावडर टाकलेली आहे. हे सर्व इन्ग्रीडियंट्स आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीकसर असे वाटून घ्यायचे आहेत. तुम्हाला थोडासा क्रंच आवडत असेल तर थोडीशी जाडसर चटणी ठेवली तरी चालेल. आणि त्यानंतर त्यामध्ये आपण 2 चमचे दही टाकलेलं आहे आणि पाणी तुम्ही पाहिजे तसं कमी जास्त करून चटणी पाहिजे तितकी पातळ किंवा घट्ट करून घ्यायची. थोडंसं रंगासाठी मी पुन्हा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि मग नंतर आपली ही चटणी इथे रेडी झालेली आहे. मस्त अशी एकदम टेस्टी अशी ही चटणी तयार झालेली आहे. ह्याला फोडणी करून घ्यायची आहे. गरम-गरम तेलामध्ये आपण थोडीशी मोहरी आणि थोडीशी लाल मिरची अशी ॲड करून ही फोडणी त्याच्यात टाकलेली आहे. मस्तपैकी आपण इडलीसोबत ह्या चटणीचा आणि इडलीचा आस्वाद घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वीज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या टिफिन सीरीजमध्ये आपण बऱ्याच गोष्टी अशा दाखवलेल्या आहेत आणि ज्याच्यामध्ये भरपूर अशा ट्रिक्स पण दाखवलेल्या आहे. आता इडलीमध्ये सुद्धा आपण इडली तयार करताना सोयाबीन, मेथीदाणे ह्या गोष्टी वापरलेल्या आहेत आणि पीठ फर्मेंटेशन लवकरात लवकर होण्यासाठी सुद्धा काही ट्रिक वापरलेल्या आहेत. तर तुम्ही हे सगळ्या गोष्टी नक्की घरी ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि बाकी इतर गोष्टीसुद्धा आपण ज्या टिफिन सीरीजमध्ये दाखवलेल्या आहेत, त्या इथे मी तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवतीये. खूप छान अशा ट्रिक वापरून आपण झटपट हे सँडविच तयार केलेलं आहे. हा व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि मी खाली सगळ्या ह्या व्हिडिओंच्या लिंक दिलेल्या आहेत. झटपट खरडा वापरून आपण हा आलू पराठा तयार केलेला आहे. ब्रेकफास्टमध्ये किंवा मुलांच्या टिफिनमध्ये मुलं अगदी आवडीने खातील आणि "एक खा आणि गप्प बसा" असं आपण ह्याला नाव दिलेलं आहे. कारण असा दमदमीत पराठा आपण इथे तयार केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथे मुंगलेट बनवलेलं आहे, जे भरपूर हेल्दी आहे. तीळ आणि मुगापासून हे आपण तयार केलेलं आहे आणि चीज पराठा तयार केलेला आहे. या सगळ्या व्हिडिओंच्या लिंक खाली दिलेल्या आहेत. नक्की बघा. धन्यवाद.